नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरती 2026 साठी मराठी व्याकरणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, मी हे कोणते सर्वनाम आहे? मी हे जे मित्रांनो सर्वनाम आहे एक पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर आपले जे राईट आन्सर येईल ती बी येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, तू हे कोणते सर्वनाम आहे? तर तू हे जे सर्वनाम मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीला बोललं गेलेलं आहे, पुढच्या व्यक्तीला बोललेलं, तर हे द्वितीय सर्वनाम होईल मित्रांनो. बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, तो हे कोणते सर्वनाम आहे? तो हे जे सर्वनाम आहे मित्रांनो हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलले गेलेलं आहे. तर पुरुष सर्वनाम हे मित्रांनो हे बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर मित्रांनो चौथा क्वेश्चन येतो, कोण हे कोणते सर्वनाम आहे? कोण हे मित्रांनो प्रश्न विचारतो, जेव्हा कोणचा यूज होतो आपला मित्रांनो तेव्हा प्रश्न विचारतो, प्रश्नार्थक सर्वनाम इथे येईल. से आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, जो हे कोणते सर्वनाम आहे? जो हे ते सर्वनाम आहे मित्रांनो, ते जो हे संबंध दाखवतो सर्वनाम आहे. तर संबंधित सर्वनामामध्ये हे जे आपलं राईट आन्सर येईल. तर मित्रांनो हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकरता. तर सहावा क्वेश्चन येतो, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर स्वतः हे जे सर्वनाम आहे तर स्वतःबद्दल बोलले गेलेलं आहे. तर स्वतः म्हणजे आत्मवाचक सर्वनाम इथे येईल. हे जे राईट आन्सर होईल. तर मित्रांनो या जी PDF आहे ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. क्वेश्चन 7वा येतो, हे कोणते सर्वनाम आहे? हे सर्वनाम जर बघितले तर हे मित्रांनो दर्शक सर्वनाममध्ये येते. जर आपलं राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 8वा क्वेश्चन येतो, कोणी हे कोणते सर्वनाम आहे? कोणी हे जे सर्वनाम आहे ते कोणी, तर इथं निश्चितता दाखवली गेलेली नाही. कोणी पर्सनचं इथं सांगितलं गेलेलं नाही आणि निश्चित सर्वनामामध्ये येईल इथं. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो, जाने हे कोणते सर्वनाम आहे? जाने हे जे सर्वनाम मित्रांनो ते संबंधित सर्वनामामध्ये येते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ती हे कोणते सर्वनाम आहे? ती हे जे सर्वनाम बघितले तर हे पुरुषवाचक सर्वनाम येईल. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला जे म्हणतात ते मित्रांनो विशेषण म्हणतात. तर आपलं राईट आन्सर जे येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो, हुशार मुलगा आहे ते विशेषण कोणते? हुशार मुलगा, मुलगा कसा आहे तो हुशार आहे. तर बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मोठे घर मध्ये विशेषण कोणते? मोठे घर, तर घर कसे आहे तर मोठे आहे. तर इथं विशेषण जे येते ते मोठे येते मित्रांनो. आपलं राईट आन्सर बी होते. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गुण दर्शविणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? गुण दर्शविणाऱ्या विशेषणाला म्हणतात मित्रांनो गुणवाचक विशेषण म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गोड आंबा मध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? आंबा कसा गोड आहे आणि गोड जो प्रकार येतो ते तो गुणवाचक विशेषणामध्ये येतो. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, दोन मुले विशेषण कोणते? तर दोन मुलेमध्ये जे विशेषण येते तर मुले कसे दोन आहे. तर दोन जे विशेषण आहे तर इथे आन्सर जे आपलं ए येतं. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, दोन हे कोणते विशेषण आहे? दोन हे जे विशेषण मित्रांनो ते आहे संख्यावाचक, संख्या दर्शवलेली गेलेली ना, तर संख्यावाचक विशेषणामध्ये ते बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, पहिला क्रमांक मध्ये विशेषण कोणते? पहिला क्रमांकामध्ये जे विशेषण येतं मित्रांनो ते विशेषण येतं पहिला. क्रमांक कितवा आहे तर पहिला आहे. तर जे आपलं राईट आन्सर येतं ते बी येतं. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पहिला हे कोणते विशेषण आहे? पहिला इट क्रमांक दर्शविलेला आहे तर क्रमवाचक जे विशेषण येतं राईट आन्सर होईल. हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सर्व विद्यार्थीमध्ये विशेषण कोणते? सर्व विद्यार्थीमध्ये जे विशेषण येतं मित्रांनो सर्व. विद्यार्थी किती आहे तर सर्व आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, काही लोकांमध्ये विशेषण कोणते? तर काही लोकांमध्ये विशेषण जे येतं ते काही विशेषण नीट आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, प्रत्येक मुलगामध्ये विशेषण कोणते? प्रत्येक मुलगामध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते प्रत्येक आहे.
तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला काय म्हणतात? सर्वनामापासून बनलेल्या विशेषणालाच म्हणतात सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हा मुलगा मध्ये हा कोणते विशेषण आहे? तर हा मुलगामध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, तो माणूसमध्ये कोणते विशेषण आहे? तो माणूसमध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते सार्वनामिक विशेषण आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, असा मुलगा मध्ये विशेषण कोणते? असा मुलगा मध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे असा. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोणता पक्षीमध्ये विशेषण कोणते? तो कोणता पक्षीमध्ये विशेषण जे आहे ते मित्रांनो ते आहे कोणता. बी जे आपलं राईट आन्सर होईल. आणि त्यानंतर 28व्या क्वेश्चनमध्ये येते मित्रांनो, इतका आनंदमध्ये विशेषण कोणते? तर इतका आनंद म्हणजे विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे इतका. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, थोडे पाणीमध्ये विशेषण कोणते? तर थोडे पाणीमध्ये विशेषण जे आहे मित्रांनो थोडे. पाणी कसे आहे? थोडे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भरपूर धान्यामध्ये विशेषण कोणते? भरपूर धान्यामध्ये विशेषण जे आहे मित्रांनो, धान्य कसे आहे? भरपूर आहे. तर भरपूर जे आहे ते विशेषण आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 31वा, काळा घोडामध्ये विशेषण कोणते? काळा घोड्यामध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे काळा. घोडा कसा आहे? तर काळा आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, सुंदर फुले मध्ये विशेषण कोणते? तर सुंदर फुले. फुले कसे आहे? तर सुंदर आहे. तर सुंदर जे आहे इथं आपलं राईट आन्सर होईल. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मोठा डोंगरमध्ये विशेषण कोणते? मोठा डोंगर. डोंगर कसा आहे? मोठा आहे. तो ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो मित्रांनो, 100 रुपयेमध्ये विशेषण कोणते? 100 रुपयेमध्ये रुपये कसे आहे? 100 आहे. तर राईट आन्सर आपलं 100 येतंय. बी जे आपलं राईट आन्सर येतोय. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 10 विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? 10 विद्यार्थीमध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे मित्रांनो तो आहे क्रमवाचक जे विशेषणाचा प्रकार आहे. 10वा, पहिला, दुसरा असं क्रमवाचक विशेषणामध्ये येते. बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, किती मुलेमध्ये विशेषण कोणते? किती मुलेमध्ये विशेषण जे आहे मित्रांनो मुलं किती आहे? किती आहे. किती इथं विशेषणाचा प्रकार आहे. बी आपलं जे राईट आन्सर येईल. क्वेश्चन 37वा येतो मित्रांनो आपला, जितका परिश्रम तितके यश मध्ये जितका कोणते विशेषण आहे? तर जितका परिश्रम तितके यश यामध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते सार्वनामिक विशेषण आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोणता हा शब्द कोणत्या प्रकारचा विशेषण आहे? कोणता हा शब्द जो प्रकारचा विशेषण आहे ते आहे सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, माझे पुस्तकमध्ये माझे कोणता शब्द प्रकार आहे? माझे पुस्तकमध्ये माझे जे शब्द प्रकार आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तुझे घरमध्ये तुझे कोणते विशेषण आहे? तुझे घरमध्ये तुझे विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो मित्रांनो, त्याचा मित्रमध्ये त्याचा कोणते विशेषण आहे? त्याचा मित्र त्याचा आहे. तर त्याचा जो विशेषण आहे तो आहे सार्वनामिक विशेषण. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अनेक लोकमध्ये विशेषण कोणते? अनेक लोकमध्ये विशेषण जे आहे मित्रांनो ते आहे अनेक. लोक किती आहे? अनेक आहे. बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो मित्रांनो, संपूर्ण गावामध्ये विशेषण कोणते? संपूर्ण गाव. तर गावामध्ये संपूर्ण जे विशेषण आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अर्धा किलोमध्ये विशेषण कोणते? अर्धा किलोमध्ये जे विशेषण आहे मित्रांनो ते किती किलो आहे? ते अर्धा किलो आहे. तर ए जे आपलं जे आन्सर येईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, निळे आकाशमध्ये विशेषण कोणते? तर निळे आकाश कसे? निळे जे विशेषण आहे हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गरीब माणूसमध्ये विशेषण कोणते? तर गरीब माणूसमध्ये विशेषण आहे ते गरीब आहे. हे जे आपले राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चांगला विद्यार्थीमध्ये विशेषण कोणते? तर चांगला विद्यार्थीमध्ये जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे चांगला.
विद्यार्थी कसं आहे ते चांगलं आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोणाचा पेनमध्ये कोणते विशेषण आहे? तर कोणाचा पेनमध्ये कोणाचा जो विशेषण आहे ते आहे सार्वनामिक विशेषण. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हा माझा मित्र आहे या वाक्यात सार्वनामिक विशेषण कोणते? हा माझा मित्र आहे या वाक्यात जे सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो तो आहे माझा. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जे विद्यार्थी मेहनत करतात ते यशस्वी होतात. येथे जे कोणते सर्वनाम आहे? तर जे विद्यार्थी मेहनत करतात जे यशस्वी होतात तिथं सर्वनाम झालेलं आहे, संबंधित सर्वनाम आहे. तर सी आपलं जे राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा.